हाय गाईज, वेलकम अगेन टू माय ब्लॉग. तर आता जस्ट मी माझं 3 किलोमीटरचा रन प्लस 1 किलोमीटरचा वॉक कंप्लीट करून आली आहे. लास्ट मंडेला मी स्टार्ट केलेलं रनिंग करायला आणि नाव इट्स वेनसडे. तर एक वीकपेक्षा जास्त झालंय आणि आय हॅवंट शूट एनिथिंग इन बिटवीन अबाउट रनिंग, कारण की आय हॅव नो वन टू शूट माय क्लिप्स वाईल आय एम रनिंग. आणि मी मोबाईल वगैरे नाही घेऊन जात की मी स्वतः शूट करू शकेल. सो दॅट्स द रिझन. तर सो फार सो गुड. लास्ट वीकमध्ये मी वेनसडेला मिस केलं, म्हणजे नाही गेली मी त्या दिवशी रनिंग करायला. प्लस ऑन संडे आणि मंडेला पण मी फक्त 1 किलोमीटरच रन केलं. सो नो स्पेसिफिक रिझन, असंच काहीतरी, म्हणजे दे वर जस्ट अ डे आय विल से. तर असं होतं. इट्स ऑल अबाउट रनिंग आणि छान वाटते मला. अजून पण माहीत नाही मला, पाय माझे अजूनही अधूनमधून दुखतात, पण आय गेस इट्स अ पार्ट ऑफ अ प्रोसेस आणि हळूहळू आय विल फील बेटर अबाउट इट. तर असंच होतं. आणि आता मी या वीकमध्ये पण माझं गोल एनिवेज असं आहे की 3 ते 4 दिवस आठवड्यातले जाणं रनिंगसाठी. तर प्रोबेबली मी ते अचीव्ह करते. आता या वीकमध्ये पण काल मी 3 किलोमीटर केलं, आज पण केलं. नाव टुमारो जर मी उद्या कंप्लीट करेल तर 3 डेज अ वीक होऊन जाईल या वीकचं पण. आणि मग मी उद्या ट्रिपसाठी जाणार आहे. तर जर मी काही शूट केलं त्या ट्रिपमध्ये तर आय विल शेअर विथ यू. आय होप तुम्हाला ते बघायला आवडेल. आणि कुठे जाणार आहे, काय काय ते मी सगळं त्यामध्येच सांगेल. सो दॅट्स ऑल अबाउट इट, अबाउट लास्ट वीक. आणि त्याबरोबरच मी या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते फ्यू क्लिप्स दॅट आय हॅव कॅप्चर्ड इन दिस वीक. सो होप तुम्हाला हा ब्लॉग पुढे पण बघायला आवडेल. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला या चॅनलवरती अजून कसे व्हिडिओज बघायचे, कशाबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे माझ्याबद्दल, तर प्लीज कॉमेंट करा आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करील. आणि तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडत असेल, नॅचरल वाटत असेल, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी जेवढं रिअल राहायचा प्रयत्न करते, मला फार असं काहीतरी म्हणजे बनवून नाही टाकायचंय. जे मी करते तेच मला टाकायचंय. मला फक्त कॉन्टेंटसाठी किंवा या गोष्टींसाठी नाही हे करायचंय. इट्स जस्ट युज्युअल लाईफ आणि मला तेच आवडतं. आणि जर कोणाला बघते तर मला तेच बघायला आवडतं त्यांच्याबद्दल पण. सो जर तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल इन शॉर्ट, तर प्लीज विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. भेटूयात आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.